पेज नंबर 118 प्रॉब्लेम नंबर 7 एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम आपण सोडवत आहोत. प्रॉब्लेम बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी अँड ॲडजस्टमेंट्स गिव्हन. म्हणजे काय दिले, रिसीट पेमेंट आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. You are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2019. 31 मार्च 2019 रोजीच आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे आहे. रिसीट पेमेंट अकाउंट दिलाय फॉर द एंडेड किती आपल्याला 31/3/2019 चा. आता रिसीटला दिले आपल्याला ओपनिंग कॅश बॅलन्स दिलाय. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड. कॅश इन हँडचा याचा इफेक्ट ह्या क्लोजिंग बॅलन्स शीटला होत नाही. जर आपल्याला कॅपिटल फंडची रक्कम दिली नसेल तर ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करावी लागते कॅपिटल फंड शोधण्यासाठी आणि त्यावेळेला त्या बॅलन्स शीटच्या असेटला हा ओपनिंग बॅलन्स जात असतो. पण ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला लास्ट 7 नंबर ॲडजस्टमेंट आहे ती कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली आहे, त्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही. त्यानंतर टू सबस्क्रिप्शन दिले. आता इथं 2018-19 आणि 19-20 असं 2 वर्षाचं दिलेलं आहे. मग आता आपलं चालू वर्ष इयर एंडेड आहे 31/3/2019, म्हणजे चालू वर्ष आपलं किती असणार 18-19. त्यामुळे 18-19चं जे इन्कम आहे ते आपलं कुठे जाणार आहे, इन्कम साइडला. बाय सबस्क्रिप्शन $18,000 इनरला. एक टिक मार्क आहे, एक ओळ सोडायची. आणि 2019-20 चं $410 सबस्क्रिप्शन दिले. मग चालू वर्ष आहे आपलं 18-19 आणि हे मिळाले 19-20 चं, म्हणजे कुठल्या वर्षाचं तर नेक्स्ट इयरचं इन्कम जर चालू वर्षामध्ये आपल्याला मिळालं तर ते आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळाले असते. ते आत्ताच आपण काय लागतो, देणं लागतो. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन कसंही चालते. किती रुपये मिळाले ऍडव्हान्स मध्ये, $410. त्यानंतरचा आयटम आहे डोनेशन. आता डोनेशन 2 टाईपचं असतं, पण इथं काय आपल्याला दिलेलं नाही, त्यामुळे आपण हे स्पेसिफिक किंवा जनरल असं दिलेलं नाही, त्यामुळे आपण जनरल डोनेशन असं ट्रीट करायचं आणि इन्कम साइडला घ्यायचं. बाय डोनेशन $6,000. त्यानंतर रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट, हे पण इन्कम आहे. रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400. त्यानंतर इंटरेस्ट इन्कम $400 आणि एंट्रन्स फी एंट्रन्स फीला ॲडजस्टमेंट आहे इनर अमाऊंट ह्याची 6,200. त्यानंतर पेमेंट साइड. पेमेंटला आहे सॅलरी एक्सपेंडिचरला टू सॅलरीज 6,000 टिक मार्क आहे. त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस $2,480. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर $1,300 सन्ड्री एक्सपेन्सेस. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर electricity charges 1,200.
आहे एक्सपेंडिचर टू रेंट, रेंटची अमाऊंट 700. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट असेटला. आता जर इन्व्हेस्टमेंटचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिला असेल तर त्याच्यामध्ये ॲड करायचा असतो, पण इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा ओपनिंग बॅलन्स दिलेला नाही. 3 नंबर ॲडजस्टमेंटमध्ये असेट्सचे ओपनिंग बॅलन्सेस आहेत पण इन्व्हेस्टमेंटचं त्याच्यात नाही, त्यामुळे आहे असे सेपरेट असेटला इन्व्हेस्टमेंट. आता जी ॲडजस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंटवरती ते इथं इन्व्हेस्टमेंट इनरला घेऊन त्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालतंय किंवा सेपरेट लिहिलं तरी पण चालू शकते. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. पोस्टेज, $3,200. पोस्टेज नंतर फिक्स्ड डिपॉझिट असेट, फिक्स्ड डिपॉझिट 3,900. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डन, क्लोजिंग बॅलन्स आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. क्लोजिंग बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटच्या असेटला. कॅश इन हँड 830, कॅश ॲट बँक 6,000. आता या पद्धतीने आपलं काय झालं, रिसीट पेमेंट अकाउंटचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता ॲडजस्टमेंट आपल्याला पाहिजे. 1 नंबर ॲडजस्टमेंट बघा काय दिले, देअर आर 500 मेंबर्स पेईंग अँड ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. म्हणजे तिथं 500 मेंबर्स आहेत. एक मेंबर किती वर्षाला देतोय सबस्क्रिप्शन, तर ₹50. बघा टोटल 500 मेंबर्स आहेत, एक मेंबर देतोय किती, तर 50. म्हणजे 1 2 3 0 झाले आणि 5 5 25, ₹25,000 ही आपली टोटल वर्षाची सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे. मग त्यातली आता म्हणजे तेवढी रक्कम आपल्याला मिळायला पाहिजे होती, पण चालू वर्षात किती मिळाले, तर 18,000. मग त्यात ₹18,000 आपण लेस केली. तर किती अमाऊंट येणार आहे आपली, 7,000. म्हणजे वर्षाची वर्गणी होते किती, 25,000. 25,000 मिळायला पाहिजे, पण ऍक्च्युली आपल्याला या वर्षात किती मिळाले, 18,000. म्हणजे 25,000 18,000 वजा केले तर मिळायचे राहिले किती, 7,000. एवढं काय झालं, हे आउटस्टँडिंग झालं, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. मग आता हे 7,000 मिळाले का, तर नाही, पण ते चालू वर्षाचं उत्पन्न आहे म्हणून सबस्क्रिप्शन मध्ये काय करायचं, ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग. तेवढे 7,000 येणं आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ₹7,000 येणं आहे. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1,200. चालू वर्षाचे सॅलरीचे पैसे दिलेले नाहीत, ते पण सॅलरीमध्ये काय झाले पाहिजेत, ऍड झाले पाहिजेत. ऍड आउटस्टँडिंग. किती रुपये, 1,200. आउटरला 7,200. सॅलरीचे ₹1,200 देणं आहे म्हणून बॅलन्स शीटच्या
लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी 1200 रुपये. त्यानंतर 3 नंबरला द असेट्स ऑन 1 एप्रिल 2018 वेअर ॲज फॉलोज. 1 एप्रिल 2018 रोजीच्या असेट म्हणजे वर्ष सुरू होण्याचे असेट आहेत, कारण इयर एंडिंग आहे 31/3/2018 आहे आणि सॉरी 2019 आहे, मिस्टेक झाली. 31/3/2019 आहे आणि आपल्याला देताना किती दिले 1/4/2018 बॅलन्स दिलेत. म्हणजे हे असेट्सचे ओपनिंग बॅलन्स आहेत, म्हणजे चालू वर्षीच्या सुरुवातीला त्या असेट होत्या, म्हणजे ते कुठे जाणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बिल्डिंग 50,000 आणि फर्निचर 15,000. याच्यावर आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलंय, त्यामुळे ते दोन्ही अमाऊंट कुठे आपल्याला तर इनर कॉलमला आलेले आहेत. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. त्या रिस्पेक्टिव्ह असेट मधून काय होणार लेस आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला. आता बिल्डिंग वरती किती टक्के 5%, बिल्डिंग मधून लेस डेप्रिसिएशन. बिल्डिंग वर 5% सांगितलं आपल्याला, बरोबर का. बिल्डिंग वरती 5%, 10% किती होईल 5,000, 5% होणार 2,500. म्हणजे आउटरला किती येणार 47,500. आणि फर्निचर मधून पण लेस डेप्रिसिएशन. फर्निचर वर किती टक्के सांगितले 10%, म्हणजे 1 शून्य सोडले की 1,500. आउटरला येणार आहेत आपले 13,500 रुपये. आणि या दोन्ही डेप्रिसिएशनचा डबल इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन. दोन्ही असेटची नावं लिहून घ्यायची. बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन किती चार्ज केले 2,500, बिल्डिंग 2,500 आणि फर्निचर वरती 1,500. दोन्हींची टोटल आउटर कॉलमला घ्यायची 4,000. त्यानंतर 6 नंबर ॲडजस्टमेंट. 5 नंबर दिले बघा त्याच्यात. 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीची 50% रक्कम कॅपिटलाइज करा. एंट्रन्स फी मधून काय होणार तर लेस कॅपिटलाइज्ड 50%. 6,200च्या निम्म 3,100. आणि एवढंच काय करायचं आपल्याला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं आहे. 2 लाईन सोडायच्या आणि ऍड एंट्रन्स फीज. $3,100. आणि आता 6 नंबर, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज ॲक्रूड फॉर 6 months. म्हणजे इन्व्हेस्टमेंट वरचं इंटरेस्ट ॲक्रूड आहे म्हणजेच आउटस्टँडिंग आहे, 6 महिन्याचा आउटस्टँडिंग आहे. आणि इन्व्हेस्टमेंटचा रेट किती सांगितलं तिथं तर 5%. इथं वर्किंग नोट केली आपण. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आपली तर 15,000. इंटरेस्टचा रेट 5%, 5/100. आणि ॲक्रूड किती महिन्याचं 6 महिन्याचं. 2 झिरोला इकडचे 2 झिरो कट झाले. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 2 एके 2, 2 साती 14, राहिला 1, 2 पंचे 10. म्हणजे 75 गुणिले 5, 5 गुणिले 5 25, हातचे आले 2, पुन्हा 7 5 35, 35 आणि 2 37. असं हे काय आलं तर इंटरेस्ट
₹75 आलं. मग याचा एक इफेक्ट असेटला जाणार, कारण गुंतवणुकीवरचं व्याज आपलं इन्कम असते पण ते अजून मिळालेलं नाही. त्यामुळे असेटला तेवढं येणं आहे म्हणून असेटला जाणार आणि आपले इन्कम म्हणून इन्कम साईडला जाणार. ते इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड आउटस्टँडिंग किंवा ॲक्र्यूड इंटरेस्ट 375. आउटरला येणार 15,375. आणि तेवढं आपलं काय आहे तर गुंतवणुकीवरचं व्याज आपल्याला मिळत असतं, आपलं इन्कम आहे म्हणून इन्कम साईडला बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375. आणि लास्ट 7 नंबर सांगितलंय कॅपिटल फंडची अमाऊंट दिली आपल्याला 70,000 70,000. लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडची अमाऊंट घ्यायची. आता आपल्याला प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. तर क्लोज करत असताना ऑब्झर्व करायचं कोणती साईड जास्त आहे. इथं आपल्याला बघितल्याच कळतं एकच अमाऊंट 25,000 आहे, इकडं नाही, म्हणजे आपल्याला साहजिकच कोणती साईड जास्त आहे तर क्रेडिट साईड जास्त आहे. टोटल करायची. $40,275 एवढी टोटल आली. 40,275. इथं येणार तो आपला सरप्लस. ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. कसा काढणार, ह्या सगळ्या वरच्या आयटमची टोटल करायची एक्सपेंडिचर साईडची आणि ती 40,275 मधून लेस करायची. तुम्ही स्वतः टोटल करून बघा. बॅलन्स आला पाहिजे 19,395. 19,395. आणि हा सरप्लस काय करायचा, कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा. $19,395 आणि टोटल आउटरला अमाऊंट फिगर काढायची. 5, 9, 3 आणि 1 4, 9, 10, 11, 12, 2, 4, 7, 8, 9, 92,495. आणि इथं खाली बॅलन्स शीटची टोटल करायची. $94,105. पद्धतीनं बॅलन्स शीटची टोटल किती आली तर 94,105. खाली वर्किंग नोट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची तिथं करून दाखवा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट काय म्हटलं, इथं इन्व्हेस्टमेंट इनरला घेऊन ऍड केलं तरी चालू शकतं किंवा सेपरेट 15,000 आउटरला घेतले आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375 आउटरला घेतलं तरी पण इफेक्ट त्या ठिकाणी बरोबर दिला जातो. या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करा.